एक मोठी बातमी आंतरराष्ट्रीय फेक कॉल सेंटर प्रकरणामध्ये ईडीने आता एंट्री घेतली आहे। सीबीआयने दाखल केलेल्या गुन्हा आधारावरती दाखल करण्यात आलाय। ECIR दाखल झालाय। सूत्रांकडून तशी माहिती मिळाली आहे। उत्तर महाराष्ट्रातील अनेक जण या रडारवरती आहेत। यामध्ये अधिकारी आहेत, काही मध्यस्थी देखील आहेत। तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातनं ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। आणि अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचा याला आशीर्वाद आहे का असा देखील प्रश्न आहे। केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती ही सगळी धक्कादायक माहिती लागली आहे। तर संशयित हे आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि पैसे हस्तांतरित करण्यासाठी हवालाचा वापर आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर करत असल्याचं देखील कळतंय। तर प्रस्थापित IPS अधिकाऱ्यांच्या या रॅकेटला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे पोलीस दलातील काही कर्मचारीच हे कॉल सेंटर चालवण्यामध्ये भागीदार आहेत का असा देखील प्रश्न आहे। अनेक जणांची नावं समोर आली आहेत ज्यांना अटक झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा आता गतिमान झाली आहे। ईडीने खास करून यामध्ये एंट्री घेतली आहे। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, नागरिकांची फसवणूक या पूर्ण प्रकरणात झाली। आणखीन अनेक वेगळ्या प्रकारचे डिजिटल पुरावे सुद्धा उपग्रहाच्या माध्यमातून सुद्धा पुरावे उपलब्ध झाले। आणखीन या सगळ्या प्रकरणामध्ये जे दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे हे खरोखर धक्कादायक आहे। आता ईडीनं सुद्धा या पूर्ण प्रकरणामध्ये हवालाचं एक मोठं रॅकेट मनी लॉन्ड्रिंग झाल्याची जी माहिती सगळी समोर येते यानुसार एक वेगळा तपास आता पॅरलल सुरू होत आहे। याआधी सीबीआयने या प्रकरणामध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकल्या। या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिक, जळगाव आणखीन अहिल्यानगर हे 3 जिल्हे हे प्राथमिकरित्या रडारवर आलेले आहेत। माहिती तर अशीही समोर आलेली आहे की अनेक जिल्ह्यांमध्ये कॉल सेंटर सुरू झाले, आणखीन ते तत्काळ बंद आले। पण ते सुरू करण्यात आणि बंद करण्यामध्ये सुद्धा ज्या जागा होत्या, ज्या मालकी होत्या, यामध्ये काही जागा ज्या आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्याच होत्या। म्हणजे पोलिसांचा थेट आशीर्वाद या पूर्ण प्रकरणामध्ये या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे लागेबंदे किंवा साठे लोटे सुद्धा या सगळ्या या प्रकरणामध्ये समोर येत आहे। एक नाव समोर येत आहे या पूर्ण प्रकरणामध्ये, इमानदार कोण हा एक नवा पूर्णपणे एक मुद्दा समोर आलेला आहे जो केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे। आणि हा इमानदार का इनामदार हा नेमका कोणत्या अधिकाऱ्यांशी इमानदार होता हा सुद्धा आता एक प्रश्न चर्चेत समोर आलेला आहे। येत्या दिवसामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येणार। या विषयातले महत्त्वाचे पुरावे सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले आहेत। श्वेता, बिलकुल। प्रशांत, तुम्ही फोन लाईन वरती असेच राहा, कारण आणखी एका मोठ्या बातमी संदर्भात माहिती घ्यायची आहे तुमच्याकडनं। ही बातमी आहे गँगस्टर अबू सालेमच्या नावानं सायबर फसवणूक झालेली आहे। ज्येष्ठ नागरिकाला अबू सालेमच्या नावानं धमकावून 71 लाख रुपये उकळण्यात आलेत। अबू सालेमनं खात्यात पैसे पाठवल्याचा बनाव करून ज्येष्ठ नागरिकाला दमदाटी करण्यात आली। मुंबई पोलिसांचा मोस्ट वॉन्टेड, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक फ्रॉड आणि इतर गुन्ह्यांमध्ये संशयित आरोपी असल्याचा धाक दाखवून 71 लाखांची सायबर फसवणूक झाली आहे। पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय। ही फसवणूक नेमकी कुठे, कशी झाली आहे या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, काय याबद्दल माहिती? खरं तर सुप्रीम कोर्टानं सुमोटो सुद्धा जितक्या सायबरच्या डिजिटल अरेस्टच्या ज्या सगळ्या केसेस आहेत त्या सगळ्या वर्ग करून सीबीआयकडे तपास हस्तांतरित करावा याकरता पाऊल टाकलं। कारण या दररोज गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे। एका खात्यामध्ये आलेली एक एंट्री, या पूर्ण विषयामध्ये सायबर फ्रॉड करणारे जे आहेत ते एका खात्यामध्ये आलेली एक एंट्री, जी 71 लाखाची एंट्री एका सिनियर सिटीजनच्या खात्यात आली। तर हीच एंट्री ही अबू सालेमकडनं चुकीने तुमच्याकडे आलेली आहे अशा प्रकारचा बनाव त्यांनी केला। आणखीन या सगळ्या प्रकरणामध्ये मोस्ट वॉन्टेड हा खरं तर पोलिसांचा मोस्ट वॉन्टेड असलेला रेकॉर्डर गुन्हेगार, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक फ्रॉड आणि इतर गुन्ह्यांमध्ये सुद्धा तुम्ही संशयित झाले आहात या एका एंट्रीमुळे आणखीन प्रचंड मोठी दहशत डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून या ज्येष्ठ नागरिकावर केली आणि ते 71 लाख रुपये त्याच्या खात्यातनं वळती करण्यामध्ये त्यांना यश मिळालं। अर्थातच सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करून जरी ते थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी हे पैसे मात्र काही परत मिळण्यात अजूनपर्यंत यश मिळालेलं नाहीये। पण आता या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्या खात्यात आलेल्या एंट्रीचा उपयोग वेगवेगळ्या डॉन म्हणजे दहशतवादी संघटना, दहशतवादी गुन्हेगार या सगळ्यांचा नावाचा उपयोग करून जो पैसे उकळण्याचा प्रकार सुरू झालाय हा खरोखर धक्कादायक आहे। न्यूज 18 लोकमत सातत्यानं आवाहन करत आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही फेक कॉलला बळी पडू नका। अशा प्रकारचे कॉल्स कोणाच्याही नावाने कोणत्याही नंबरवर इम्प्लांट करून येत आहेत। तर या सगळ्या विषयामध्ये प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने सुद्धा, सर्वसामान्य नागरिकाने सुद्धा गांभीर्याने घ्यावं आणि तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। श्वेता, बरोबर आहे अगदी। आणि प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।